मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। यामध्ये दोषी असलेल्या आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। शहरात 2 दिवसांमध्ये 2 युवतींची ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीमुळे झालेल्या आत्महत्या या सामान्य माणसाच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत आणि शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन या दोन्ही परिवाराचं सांत्वन केलंय। या प्रसंगी कोळी आणि शेख कुटुंबाला न्याय देण्याकरता संबंधित संशयित आरोपी त्याचप्रमाणे या घटनेमध्ये जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक शासन करण्याकरता शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी पोलीस महासंचालक, गृहमंत्री आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्तांना या माध्यमातून मागणी देखील केली आहे। अस्मिताताई गायकवाड यांनी या निवेदनात नमूद केलं आहे की पोलिसांची उदासीनता आणि निष्क्रियतेमुळे अनेक तरुणींचे जीव जात आहेत, अनेक तरुणींची सुरक्षितता यामुळे धोक्यात आली आहे। त्यामुळे गृहमंत्र्यांनी या सगळ्या घटनांची तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोपी आणि या घटनेला दोषी असणारे पोलीस अधिकारी यांच्यावर कडक कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। यावेळी त्यांच्या समवेत शहर संघटिका जोहरा रंगरेज, उपजिल्हा संघटिका मंगल थोरात, प्रीती नायर, मीना सुरवसे, ज्योती माळवकर, प्रभावती येलगुंडे, पूनम शिंदे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। मुलीला 4 दिवस ती विचार करत होती, त्यावेळेस मी त्याच्या रात्रंदिवस मी माझ्या पत्रिका आहेत ना, जवळजवळ महापालिकेमध्ये किंवा इतर 250 पत्रिका माझ्या घरी शिल्लक आहेत। का तर माझ्या मुलीचं जेव्हा मला जर हालचाल घाबरायचं का दिसली तर मी पत्रिकासुद्धा जास्त वाटलं नाही। प्रत्येक माणसाकडे माझी पत्रिका अजून पोचली नाही, तर माझी 500-600 लोकांना दिलं, अजून 200-300 लोकांना द्यायचं होतं, ते सोडून दिलं मी। आता पोतापर्यंत ठेवलं मी, असं एवढं सुरक्षित असूनसुद्धा शेवटी झालं ते झालं। मुलींना लग्ना दिवशीचं आत्महत्या केलेली आहे, तर तुम्ही यापूर्वी देखील त्या मुलीला त्रास झाला होता, लग्नाचं त्यांनी मागणी करण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ देखील त्या नवरदेवाला पाठवले होते, तर त्याच्यापूर्वी तुम्ही पोलीस प्रशासनाला एक अर्ज देखील दिला होता, काय तुमचं म्हणणं आहे? बघा असं आहे, मी अगोदर तर सांगितलं होतं 15 तारखेला माझी मुलगी लेखी दिली, त्याच्यामध्ये उल्लेख आहे सगळ्या आरोपींचा, सगळं नाव आहे पूर्ण की ह्या माणसापासून आपल्याला धोका आहे, हा माणसं आमच्या लग्नाच्या वेळेस येऊन काय ते गडबड करतील आणि ह्या लोकांना सांगून समजून मिटवा असं त्या पोलिसांनी सांगितलं। आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा त्याच्या घटना घडण्याच्या अगोदरसुद्धा त्याच्या काकाला, त्याच्या वडिलाला आणि गावामध्ये जे आपले मित्र वगैरे आहेत ना, ते त्यांना पण सांगितलं होतं की ह्या घटना पुढं भविष्यात होऊ नये। मग ती लोकं काय आहे, कुणाच्या त्यांच्या डोक्यात काय कोणाला पाहिजे, ते आम्ही त्यांचे दुश्मन आहे वगैरे, त्यांचं आमचं काय संबंध आहे, काय संबंध नाही, ते माझ्या मुलीला टार्गेट केलं आहे आणि त्याच्या पाठीमागचा हेतू वाईट आहे, थोडं मला आता कळलं। महिन्यापूर्वी आमचा भाऊजाई गेले ते पोलीस चौकीला, त्यांचं दाद घेतले नाही पोलीस चौकीत आणि पोरगं भेटत होते, आमच्या भावाला भाऊजाईला माहीत नाही ते। परत नंतर ना ते पोरगं लग्नाला नाकार दिल्यामुळं आमची भाची फाशी घालून घेतली आणि आता सुईत गेलं तर सुद्धा मडं ठेवून तिथं आमचे सगळे पोलीस चौकीला गेलं तर सुद्धा त्यांनी दाद घेतले नाही। 5 दिवस झाला अजून त्याचं काही न्यायच मिळाला नाही आणि कुणाला पण अटक केले नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।